आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। महानगरपालिकेच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिनांक आहे। सकाळपासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये विविध उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत। प्रभाग क्रमांक 6 मध्ये राष्ट्रवादीच्या पॅनलने अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये शक्ती प्रदर्शन करत आज ही उमेदवारी दाखल केलेली आहे। बोलूया, आकाश लहाने आहेत माजी सभापती, त्यासोबत त्यांचे उमेदवार आहेत। काय सांगाल आकाश भाऊ? आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि चांगला प्रतिसाद आहे। शक्ती प्रदर्शन करण्यात आलेलं आहे। काय सांगाल याबाबत? लोकांचं प्रेम आहे, लोकांना उमेदवार माहिती आहे, चांगला आहे, काम करते, त्याच्यामुळे सगळे लोक आज आमच्या सोबत आलेले आहेत। सर्व जाती धर्माचे लोक आज आमच्या सोबत आहेत। 100% महापालिकेच्या दृष्टिकोनातून आम्ही चांगला प्रभागाचा विकास करू आणि कुठलीही कमी पडू देणार नाही। आतापर्यंत 4.5 कोटी रुपयाचा निधी आणून तुम्ही या प्रभागात काम केले, आणखी काय माणूस आहे? आतापर्यंत आम्ही नगरसेवक नसताना सुद्धा एवढा निधी आणू शकतो, तर आता नगरसेवक झाल्यानंतर आता आम्ही 4 आहेत, तर प्रभागाचा निश्चितच काय पलट करू। 4 उमेदवार अतिशय ताकदीशी आहेत। तर आपण अजून बोलूया, काय सांगाल? आज अतिशय जल्लोषामध्ये उम्मीदवार अर्ज दाखल किया। बिल्कुल, आज देख रहे हैं आप सभी लोगों का जो जन सैलाब जो आज उमड़ के आया है, सब तकरीबन ऐसी जीत का लोगों ने आज जो संदेश दिया हम लोगों को। अब चारों भी विनर कैंडिडेट है और काम करने वाले लोग हैं। इंशाल्लाह अभी आने वाले भी जो काम है, जैसे कि तकरीबन काम तो हो चुके हैं और आने वाले भी जो काम की हम हामी दे रहे, तो इंशाल्लाह हम इससे ज्यादा खरा उतरेंगे और ज्यादा से ज्यादा जो है लोगों को ये अपील करेंगे कि भाई जो अच्छे काम करने वाले हैं इनको अपन किस तरह से महापालिका में भेज सकते, ज्यादा से ज्यादा कैसा विकास कर सकते, उसके ऊपर ये लोगों ने सोचना चाहिए। और हमारे को तो आज विनर का कैंडिडेट तो आज सब लोगों ने घोषित कर दिए। इंशाल्लाह अल्लाह के जात से उम्मीद है कि बहुमतों से ये पैनल चुन के आने वाला है। बस सब लोगों से विनती है कि आने वाले 15 तारीख को ज्यादा से ज्यादा बहुमतों से हमको किस तरह से आप आगे बढ़ा सकते हैं, तो उसका आप ध्यान से हमारा ध्यान रखिए। क्या बोलेंगे? लगा दिए क्या बोले कैसा क्या बोलेंगे? नहीं लगा दी ठीक है। नहीं 3 बजे तक। और जैसा कि चलो आगे बोलो। और अभी आप देख रहे हैं कि जैसा कि वार्ड के अंदर हम नगर सेवक नहीं रहते हुए भी हमने जो विकास काम के जो 4.5 कोटी का हमारे आकाश बाबू हमने और हमारे जो नेता है अजित दादा और हमारे विटेकर दादा अक्षय देशमुख और प्रताप भैया, ये सब लोगों ने हमारे को अभी आगे की जिम्मेदारी दी हुई है और भी हम काम करेंगे। हमारे वालिद साहब ने भी जो आज हमारे को जो जिम्मेदारी देके गई है, जो एक हमारा पूरा वार्ड नहीं है, हमारा ये एक परिवार है, ये परिवार को संभालने की जिम्मेदारी देके गए थे। इंशाल्लाह उनके ही नक्शे कदम पे हम चलेंगे और सभी हमारे जो साथ के आचार संहिता लगने की वजह से कुछ काम पेंडिंग है आपने? बिल्कुल अभी आचार संहिता लगने की वजह से वर्क ऑर्डर हमारे रुक गए थे। अभी आने वाले 15-17 दिन के अंदर इंशाल्लाह हम एकपाल नगर, यूसुफिया कॉलोनी, गुलशना बाग के अंदर पहला उद्घाटन करेंगे। जी बिल्कुल। बॉस क्या कहना चाहिए? आज आम्ही 4ही नगरसेवक 100% बहुमताने निवडून येणार अशी 100% गवाही देतो। आमचे जेवढे मतदार बंधू भगिनींनो आहे ते 100% आमच्या पाठीशी आहे आणि जेवढा प्रभावी महानगरपालिका प्रभाग क्रमांक 6चा जे विकास आतापर्यंत झालेला आहे, जे मी केला आतापर्यंत 194 घरकुल दिलेले आहे। आतापर्यंत रोड, रस्ते, गट्टूचा रोड, नाली असो, सीसी रोड असो, जेवढे विकास काम माझ्याकडून झाले त्याची सनद मला 100% आमच्या पॅनलला मिळणार आहे। आणि माझी अशी एक अपेक्षा आहे की जास्तीत जास्त बहुमताने आम्हाला निवडून द्यावं। रामनगर, रहीमनगर, छत्रसानी कॉलनी, युसुफ कॉलनी, नूतन नगर, राहुल नगर, मिलिंद नगर, रामदास सोसायटी, गुलशना बाग, इथं जेवढे विकास कामं होते मी 90% विकास कामं केलेले आहे।
उरलेला जे बी आहे समजा आता आरोग्याचा जे प्रश्न आहे, जर समजा राहुलनगर मध्ये एक ओपन स्पेस आहे, तिथे जर समजा आम्हाला परमिशन भेटत असेल तर आम्ही 100% तिथे एक सभा मंडप किंवा मग आरोग्य केंद्र उघडण्याचा प्रयत्न करू दलित वस्ती या निधीमधून. आणि राहिला प्रश्न विकास कामाचा तर आम्ही 100% काय आपलं प्रभाग क्रमांक 6चा आणि हे जे पॅनल आमचा तयार झालेला आहे कोणाच्या प्रेशर मध्ये कोणाच्या दबावाखाली मध्ये झालेलं नाहीये. वरिष्ठाकडून जे आदेश होते त्या हिशोबाने हे महानगरपालिकेचे आम्ही दोन्ही महानगरसेवक कलीम बॉस यांची हत्या होती, माझी बहीण होती, आम्ही माजी नगरसेवक 2 होतो आणि 2 जे आमच्याकडून जे प्रवेश झालेला होता आकाश लाने वसीम कवाडी यांना जे वरिष्ठाकडून जे आदेश होते की 18 नगरसेवक प्रवेश केला होता राष्ट्रवादीमध्ये, त्या हिशोबाने त्यांना ती संधी मिळालेली आहे आणि आम्ही एकत्र काम राष्ट्रवादी काँग्रेसचा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. शिक्षणाचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणावर आहे आपल्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये आता आमच्याकडे 2-3 शाळा आहे, 4 शाळा आहे टोटल. एक आहे वसंतनाईक शाळा, एक आहे आंबेडकर शाळा, तिथं हॉस्टेल झालेलं आहे, एक आहे सारण शाळा, त्याच्यानंतर एक आहे अंजुमन शाळा. इथं जे आहे तर उर्दू जे आहे उर्दूचं जे जेवढं शिक्षण आहे जास्तीत जास्त तिथं ऍडमिशन घेण्याचा प्रयत्न करू आणि तिथली जे सुविधा आहे कॅम्प्युटर असो हे नवीन जे स्कीम आहे ते टेक्नॉलॉजीचे तिथं आणण्याचा आम्ही प्रयत्न करू. दिल्लीतून काय होत नाही ग्रंथालय संदर्भ दिलेला आहे हा विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय आणण्याचा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त विकास कामे शिक्षण व बेरोजगारी जर समजा आमच्याकडे जी बेरोजगारी आहे सध्या त्या हिशोबाने एक अँब्युलन्स आमची राहणार आहे, सगळ्या मिळून एक अँब्युलन्स राहणार आहे आरोग्यासाठी आणि महानगरपालिकेचे जे जेवढी सुविधा आहे ते जास्तीत जास्त आम्ही देण्याचा प्रयत्न करू. सत्तेमधला आपला पक्ष आहे, एकंदरीत सत्तेमध्ये असल्यानंतर त्याचा फायदा निश्चितच कसा होणार आता त्या आल्यानंतर हेही आश्वासित होणं गरजेचं आहे. पक्ष सत्तेमध्ये आहे, वर युती आहे त्यांची, परंतु डॉक्टर अजितदादा पवार सेक्युलर माइंडचे आहे, आंबेडकर शाहू महाराजचे विचार घेऊन चालणारे आहे, सगळ्या समाजाला घेऊन चालणारे आहे. त्यासाठी तेच समोर प्रश्न ठेवून आम्ही मतदारकडे जाणार आहे. एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या हा पॅनलने फार मोठं शक्ती प्रदर्शन करत आपली उमेदवारी दाखल केलेली आहे आणि आम्ही सत्तेमध्ये पण आहोत, त्याचा फायदाही भरपूर आणि लोकांच्या ज्याही आशा आकांक्षा आहेत आणि विकासाचा धोरण आहे ते करण्यासाठी आमचा प्रयत्न असेल असे सुद्धा या 4 उमेदवारांनी सांगितलेले आहे. यापुढे याचे अपडेट्स आम्ही आपल्या समोर देतोच. माझ्यासोबत व्हिडिओ जर्नलिस्ट अमर गालपाडेसह मी राहुल वहिवाळ, परभणी.